नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या. सुरुवात करूयात. राज्यात पुन्हा पावसाचं आगमन होणार असून काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानुसार 23 सप्टेंबरपासून पावसाचं दमदार कमबॅक होणार आहे. पितृपंधरवड्यामुळे विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी वाढलेली आहे आणि त्यामुळे भाज्यांच्या दरात 10 ते 20% वाढ झाली आहे. भाज्यांचे दर 15 दिवस तेजीत राहणार असून नवरात्रोत्सवात भाज्यांच्या दरात घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर 49% वाढ झालेली आहे. यात देशातील आवक 80 टनाच्या वर गेली आहे तर राज्यात 20 टनाच्या वर गेलेली आहे. मागील आठवड्यात कापसाला प्रति क्विंटल 8,125 रुपये असा सर्वाधिक दर मिळाला. जर आवक पाहिली तर राज्यातील आवक जैसे थे असून देशातील आवकमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. मागील आठवड्यातील हळदीची आवक पाहिली तर राज्यात 3 टनापर्यंत झालेली आहे तर बाजार अहवालानुसार ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून आवक वाढत असल्याचं दिसून येत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या आवकमध्ये राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर 11.68% आणि 8.47% इतकी वाढ झाली आहे. आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,07,733 क्विंटलची आवक झाली. यात उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात 33,921 तर अहमदनगर जिल्ह्यात 30,568 क्विंटलची आवक झालेली आहे. कांद्याला कमीत कमी 4,100 रुपयांपासून ते 4,870 रुपयांपर्यंत दर मिळालाय. ई पीक पाहणी करण्यासाठी आता केवळ 2 दिवस शिल्लक आहेत आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई पीक पाहणी केली नाही अशा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचं आवाहन करण्यात आलंय. राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची सर्वाधिक आवक झाली आहे. टोमॅटोला कमीत कमी 1,500 रुपयांपासून ते 4,000 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस 4 लाखांपर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीला 1 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. मागील काही दिवसात तुरीच्या बाजारभावात घसरण सुरू आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये 11,000 रुपयांपर्यंत बाजारभाव गेले होते. मात्र मागील आठवड्यात हा दर 10,180 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आलाय. राज्यातील शेतकऱ्यांचा मका काढणीला आला असून दुसरीकडे बाजारभावात घसरण झालेली आहे. मागील आठवड्यातील बाजारभाव पाहिले असता कमीत कमी 2,400 रुपयांपासून ते 2,600 रुपयांपर्यंत मक्याला दर मिळालाय. मुंबई महानगरपालिका प्रशासनानं येत्या 1 ऑक्टोबरपासून कामगारांची हजेरी चेहरा पडताळणी यंत्राद्वारे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र शिक्षणाचा अभाव असलेल्या आणि स्वयं नोंदणी करू न शकणाऱ्या कामगार वर्गाकडून निर्णयाला विरोध होऊ लागलाय. पंतप्रधान अनुदान प्रकल्पात 30 ते 35 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या 66 इमारतींचा पुनर्विकास करण्याऐवजी दुरुस्ती करण्याचं ठरवण्यात आलंय. या 66 इमारतींसाठी महाराष्ट्र निवारा निधीतून 150 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. इमारतींची दुरवस्था झाली असून पुनर्विकासाशिवाय पर्याय नसतानाही दुरुस्तीवर खर्च करण्याचं ठरवण्यात आलंय. महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागात स्वच्छता ही सेवा अभियान 2024 अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. राडारोडा, घनकचरा संकलनाबरोबरच स्वच्छता प्रतिज्ञा, स्वच्छता संवाद, स्वच्छता फेरी आणि मानवी साखळी जनजागृतीपर पथनाट्य आयोजित करून सार्वजनिक स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. देशभरातील सर्वच मंदिरांमध्ये वितरित करण्यात येणाऱ्या प्रसादाची उच्चस्तरीय तपासणी करावी तसंच प्रसादाला विशेष दर्जा देऊन तो बनवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व तयार करावीत अशी मागणी ऑल फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फेडरेशननं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला पत्र पाठवून केलेली आहे. वीज कर्मचारी 25 सप्टेंबरपासून 2 दिवस संपावर जाणार आहेत. वीज क्षेत्रातील खासगीकरण आणि पेन्शनसह विविध मागण्यांसाठी संपाची हाक देण्यात आली आहे. वर्षानुवर्ष म्हाडाच्या जमिनीवरील रखडलेल्या एसआरए प्रकल्पांच्या कामाला वेग येणार आहे आणि या भूखंडावरील झोपड्यांचा, जुन्या चाळींचा एसआरए योजनेअंतर्गत पुनर्विकास करण्याबाबत राज्य सरकारनं एसआरए मंजुरी दिली आहे. त्यानंतर म्हाडाकडून तात्काळ कामाला सुरुवात केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुका रविवारीच घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई विद्यापीठाला दिलेले आहेत आणि त्यामुळे सिनेटच्या निवडणुका आता आजच घ्याव्या लागणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूनं उच्च न्यायालयानं निकाल दिलाय.
2 ऑक्टोबरला सिडकोच्या घरांची जाहिरात निघण्याची शक्यता आहे। यावेळेला लॉटरी पद्धतीने घरं विकली जाणार नसून लोकांना थेट पैसे भरून घर बुक करता येणार आहे। भाड्यानंतर सिडकोने देखील घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलाय। आता पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील महाराष्ट्रातून धावणार असल्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे पुण्यातून ही ट्रेन धावणार असल्याचे संकेतच केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले। 12वी पाणी पुरवठा योजनेवरील पाण्याची मागणी वाढते आणि या वाढत्या मागणीमुळे डोंबिवली औद्योगिक क्षेत्र तसंच रहिवाशांना कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय। ही समस्या मार्गी लावण्यासाठी शाड पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित करण्यात येते। मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची उपोषणादरम्यान प्रकृती खालावली आहे। मराठा आरक्षणाबाबत तातडीने अंमलबजावणी करावी यासाठी पुणे जिल्हा मराठा समाजाच्या वतीने आज पुणे जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारा इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक याला पाकिस्तानने निमंत्रण दिलेलं आहे। झाकीर नाईक आणि त्याचा मुलगा पाकिस्तानच्या 3 शहरांमध्ये भाषण करणार आहेत। ते दोघे 5 ते 6 ऑक्टोबरला कराचीमध्ये, 12 ते 13 ऑक्टोबरला लाहोरमध्ये आणि 19 आणि 20 ऑक्टोबरला इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी जनतेला संबोधित करतील। मैसूर पॅलेसमध्ये दसरा महोत्सवातील 2 हत्ती एकमेकांना भिडले। कांजन आणि धनंजया हे 2 हत्ती जेवणाच्या वेळी एकमेकांना भिडले। माहूत नसलेल्या कांजनमुळे काही काळ दहशत निर्माण झाली होती। याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। यूपीतल्या नोएडा सेक्टर 25 जवळ भीषण अपघात झाला। स्कूटरवरून जाणाऱ्या तरुणीला अज्ञात वाहनाने धडक दिली आणि या धडकेमुळे तिचा तोल गेला आणि ती थेट पुलाच्या पिलरवर पडली। बेंगळुरूमधील मल्लेश्वरममधील वायलीकवल पोलीस स्टेशन परिसरात महिलेची क्रूरपणे हत्या करण्यात आली। तिचं शरीर 32 तुकड्यांमध्ये कापून फ्रीजमध्ये ठेवण्यात आलं। सुमारे 15 दिवसांपूर्वी हा हत्येचा कट उघडकीस आलाय। आता एक मोठी बातमी समोर येत आहे। पुण्यातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते हे मुंबईत धडकणार आहेत। शंभूराज देसाईंच्या भूमिकेला मराठा आंदोलकांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यास तयार आहे, मात्र 5 ऐवजी 10 जणांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाण्यावर मराठा आंदोलक ठाम आहेत। मुख्यमंत्र्यांसह शिष्टमंडळ चर्चा करणार असल्याचं कळतंय। लातूर जिल्ह्यातल्या उजनी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला। पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून शेतकरी शेतात अडकलेत, तर कापणीला आलेल्या पिकांचं पावसामुळे मोठं नुकसान झालं। महिनाभराच्या विश्रांतीनंतर कोल्हापुरात पावसाला सुरुवात झाली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर कापणीला आलेल्या पिकाला पावसामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिपळूणमध्ये जाहीर सभा झाली। दरम्यान सभेच्या आधीच मुसळधार पाऊस झाला, मात्र पावसातही महिलांनी मोठी उपस्थिती दर्शवली। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात हिमाचल प्रदेश आणि काश्मीरातील सफरचंद दाखल झालेले आहेत। 22 किलोच्या पेटीला 2 ते 2,500 रुपये, तर 14 किलोच्या पेटीला 1400 रुपयांचा भाव मिळतोय। अतिवृष्टी आणि येलो मोझॅक पाठोपाठ आता सोयाबीन काढणीचे दर वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकरी करतायत। पितृपक्षाचं जेवण केल्यानंतर बीडच्या केज तालुक्यातील 23 जणांना विषबाधा झाली आहे। या सगळ्यांवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। ठाण्यात वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी टायर किलर बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना यामुळे चाप बसणार आहे। गोंदियाच्या देवरी तालुक्यातील खचलेल्या पुलावरील पर्यायी मार्ग बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत। कंत्राटदारांनी रस्त्याच्या मधोमध रोड रोलर लावल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। शिर्डीतील मारीगोल्ड हॉटेलमध्ये आज खरंतर काल दुपारच्या दरम्यान आग लागली होती आणि अचानक खरंतर आग लागल्याने ग्राहक कर्मचाऱ्यांनी हॉटेल बाहेर पळ काढला। दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। पुण्याहून लातूरकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला। चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स पलटी झाली आणि या अपघातात 5 ते 7 प्रवासी जखमी झालेले आहेत। नेरळमध्ये एका भरधाव अर्टिगो कारनं कॉलेजला जाणाऱ्या 3 मुलांना जोरदार धडक दिली। या अपघातात एका मुलाचा जागीच मृत्यू झाला असून इतर 2 गंभीर जखमी झालेले आहेत। कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती आहे।
आता एक सविस्तर बातमी. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या लालबागच्या